श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 298. सादाची सोमवारी चरितार्थ. मग सोमवती अमावस्या आली. ती अमावस्या संपता काळाची होती. मग सादा म्हणाले, आई ग, तुझा ताप तर जात नाही आणि मला तर सर्वज्ञांनी सोमवारीचे आश्वासन दिले आहे, तर मी जाते, तू राहा. ला मायसा म्हणाली, बरं बाई जा. मग साधेने सामानाचे गाठोडे बांधले आणि ला माईसाई उठली. तीही आपल्या सामानाचे गाठोडे बांधू लागली. साधाने विचारले, हे काय आई, तू का गाठोडे बांधतेस? ना येल्लो, मी पण येते. माझ्याकडून चालवले गेले नाही तर तू मला तेथेच सोडून निघून जा. मग बरं ठीक आहे, तर चल. तिघीही निघाल्या. भिंगारला आल्या. त्यांना एके ठिकाणी बसून दिले. मग आपण बाजारात गेली. चिंचोडी येथे कुणाचे तरी गहू दळले होते. त्याचे पैसे आले होते. त्या पैशामधून 3 रुख्याच्या 3 माळा घेतल्या. 3 रुख्याचे 3 विडे घेतले. 3 गुड भेल्या घेतल्या. असा बाजार करून येत होती. तेव्हा वाटेत तिला तहान लागली. एका ब्राह्मणाच्या घरी पाणी प्यायला गेली. हातातले बेले ओसरीत ठेवले आणि आपण पाणी प्यायला बसली. तेव्हा वासरू आले आणि त्याने एक बेली खाल्ली. साधा म्हणाली, आता काय करू? आईची खाल्ली की बाईची खाल्ली? आता खाल्ली म्हणावे, माझीच दुर्दैवाची. मग भिंगार येथे आल्या. तेव्हा सर्वज्ञ आदित्याच्या देवळात सभा मंडपात बसलेले होते. बाया तेथे आल्या. दंडोते घातले. श्रीचरणा लागल्या. श्रीकंठी माळा समर्पित केली. आसनावर विडे व गुळाचे भेले ठेवले. साधाने माळ समर्पित केली. विडा समर्पित केला आणि बसली. सर्वज्ञांनी विचारले, हे काय साधे हो, यांनी आम्हाला गुळ समर्पित केला, तुम्ही आम्हाला गुळ समर्पित करत नाही, हे काय? साधा म्हणाली, जीजी ते असे झाले, वाटेने येताना तहान लागली. मग एका ब्राह्मणाच्या घरी पाणी प्यायला गेली. तेवढ्यात वासरू आले आणि गुळ बेली खाल्ली. तर मग आता काय? आईचा गुळ खाल्ला म्हणू की बाईचा खाल्ला म्हणून माझाच दुर्दैवीचा. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.